आज शब्दांची, मग ते इंग्रजीचे शब्द असो, मराठीचे असो, उर्दूचे असो किंवा कोणतीही भाषा तुम्हाला शिकायची आहे, त्या भाषेच्या शब्दांची जर का मैत्री करायची असेल ना, तर काय करावं लागेल हे आपण जाणून घेणार आहोत. आणि या शब्दांची मैत्री का करावी? कारण काय, तुमच्या फिलिंग्स, तुमच्या इमोशन्स, तुमची मतं मांडण्यासाठी एखाद्या विषयाबाबत तुम्हाला या शब्दांची गरज असतेच. येस ऑर नो? एखादा फ्लॅट बांधायचा असेल, एखादं घर तयार करायचं असेल, तुम्हाला तो ब्रिक्स, विटा लागणारच. त्याच्याशिवाय शक्य आहे का ते? नाही. आणि त्या विटांची जोडणी व्यवस्थित झाल्याशिवाय व्यवस्थित भिंती आणि पिलर्स आणि बीम्स तयार होऊ शकत नाही आणि चांगलं घर तुमचं तयार होऊ शकत नाही. सिमिलरली एखादी भाषा शिकण्यासाठी आपल्याकडे ब्रिक्स म्हणजे शब्दसाठा असणं गरजेचं आहे, प्लस त्या भाषेचं ग्रामर माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या भाषेच्या प्रत्येक शब्दाचा उच्चार कसा करतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण ती भाषा आत्मसात करू शकतो. अँड द सेम केस इज ऍप्लिकेबल टू इंग्लिश टू. इंग्लिशच्या शब्दांसोबत जर का मैत्री करायची असेल तर सुरुवातीला ते नवीन असतात तुमच्यासाठी. मग ज्यावेळेस तुम्ही एखादं मॅगझिन वाचता, ज्यावेळेस एखादं वर्तमानपत्र वाचता, ज्यावेळेस तुम्ही एखादी कादंबरी वाचत असता, त्यावेळेस तुम्हाला एखादा नवीन शब्द, इंग्रजीचा म्हणा किंवा तुमची जी टार्गेट लँग्वेज असून देत, त्या शब्दाला जेव्हा तुम्ही भेटता त्यावेळेस तुम्हाला माहिती नाहीये की त्याचं मिनिंग काय आहे, त्याचा वापर कसा करू शकतो आपण वेगवेगळ्या ठिकाणामध्ये. मग आपण त्यासाठी काय करतो, त्या शब्दाचा अर्थ आपण कुठेतरी डिक्शनरीत शोधतो. आपण ऐकल्यानंतर लगेचच आपल्या डोक्यात तो येत नाही. मग आपण डिक्शनरी शोधल्यानंतर त्याचं प्रोनाउन्सिएशन बघतो आणि ज्या वेळेस तुम्ही त्याला वारंवार वापरता एखाद्या सिच्युएशन मध्ये, तेव्हाच तो शब्द तुमचा मित्र होऊ शकतो, अदरवाईज नाही. आणि जेव्हा तुमचा एखादा क्लोज मित्र तयार होतो, तो संकटाच्या वेळेस तुमच्या मदतीला धावून येतो. सिमिलरली तुम्हाला जर एखाद्या टॉपिक विषयी बोलायचं असेल आणि त्या शब्दाची तुम्हाला गरज असेल आणि तो शब्द खरंच तुमचा क्लोज मित्र असेल ना, तर तो बाय डिफॉल्ट तुम्ही एखाद्या मदतीची अपेक्षा न करता तो शब्द तुमच्या जवळ येतो. That's the true bonding. For example, when you got newly admitted to this institution, everyone was stranger for you. But after 2-3 days, maybe 4-5 days, or after 1 month, now you got introduced, and most of you are now attached to each other or one another. But you know that only 2 or 3 people are very close to you in your circle, inner circle, wherein you can share your secrets, and they are the one who are ready to help you 24/7. They are very close. And they become very close friend only because you kept on talking with them, you kept on sharing, you kept on meeting them again and again. Yes or no? And then they become your good friends. Similarly, if you come across new word, you need to use it in different situations. If the situations are not available, you have to make the artificial situations available. Take my example. Now when I started this, मी जेव्हा हे प्लेलिस्ट सुरू केली व्होकॅब्युलरीची की अ वर्ड अ डे कीप्स द फिअर ऑफ इंग्लिश अवे, हे जेव्हा मी सुरू केलं आणि जेवढेही शब्द तुम्ही त्यात असलेले आहेत, मी जे एक्सप्लेन केलेले आहे, ते मोस्टली शब्द मला येत नव्हते. मग ते जाणून घेण्यासाठी मी काय केलं, डिक्शनरीचा वापर केला, त्यांचं प्रोनाउन्सिएशन बघितलं, त्यांचा वापर कुठल्या कुठल्या पॉसिबल सेंटेन्सेस मध्ये आहे, लेक्सिकन मध्ये दिलेलं ते बघितलं आणि मग मी काय केलं, त्याचा एक व्हिडिओ तयार केला. म्हणजे काय, त्या शब्दाचा वापर करण्यासाठी मी डेलिबरेटली काहीतरी सिच्युएशन तयार केली. डेलिबरेटली जसं आज मी तुम्हाला शिकवलं शेल शॉक्ड. शेल शॉक्ड, शेल मला माहिती होतं, शॉक्ड हा पण मला माहिती होतं, पण दोघांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर काय अर्थ उत्पन्न होतं हे मला माहिती नव्हतं. मग मी काय केलं, गुगल जो आपला सर्वांचा मित्र आहे त्याच्याकडे गेलो, त्याची मदत घेतली, त्याच्यावर मी चेक केलं की याचा मराठीत अर्थ काय होतो, हिंदीत अर्थ काय होतो, इंग्रजीमध्ये काय एक्सप्लेनेशन आहे. आणि या प्रोसेसमध्ये काय झालं, शेल शॉक्ड हा शब्द मी वारंवार वापरला, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, आणि आता पण मी त्याचा वापर करतोय. सो अशा सिच्युएशन तुम्हाला नवीन शब्दासाठी तयार कराव्या लागतील, नाहीतर तो शब्द तुमचा मित्र होऊ शकत नाही, तो तुमच्या मदतीला येऊ शकत नाही. जेव्हा तुम्हाला लिहायची गरज असते एखाद्या विषयाविषयी किंवा एखाद्या विषयाविषयी तुम्हाला बोलायचं असतं आणि त्या शब्दाची तुम्हाला गरज असते, तो तुमच्या मदतीला येणार नाही जर का तुम्ही वारंवार त्या शब्दाचा वापर केला नाही तर सिच्युएशन मध्ये. आणि वारंवार शब्दाचा वापर केल्यानंतर तो तुमच्या ऍक्टिव्ह व्होकॅब्युलरी मध्ये असा बसतो की व्हेरी फ्लुएंटली यू कीप ऑन युजिंग इट. That today when I saw there was a huge blast because of the CNG car, and I saw the situation of the passengers, those who were in the car, and I was really shell shocked. See, in the situation wherein the situation demanded me to use the word shell shocked, I created an imaginative information or imaginative scenery of an accident and I used it, and now it is in my active vocabulary.
परंतु मी जर का हा वारंवार शेल शॉक्ड हा शब्द वापरला नाही 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, 5 दिवसांनी, 8 दिवसांनी, तर तो विस्मृतीत जाईल, कुठेतरी माझ्या अनकॉन्शियस लेवलला जाईल तो, आणि मला तो वारंवार वापरल्या नाही कारणाने तुम्ही विसर पडेल. असे पुष्कळसे शब्द आहेत की ते तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड मध्ये त्यावेळेस तुम्हाला खूप चांगलं माहिती होतं, परंतु आता तुम्ही ते विसरला. सो तुम्हाला प्रत्येक शब्दाचा वापर हा वारंवार करावा लागेल. आणि हे शब्द कुठे भेटतील? रीडिंग करत असताना किंवा लिसनिंग करत असताना. तुम्ही एखाद्या स्पीकरचं वाक्य ऐकल्यानंतर तुम्हाला जो शब्द समजत नाहीये, माहिती नाही, नवीन आहे, लिहून काढा त्याला, डिक्शनरीमध्ये शोधा. डिक्शनरी ही तुमची बेस्ट फ्रेंड असली पाहिजे. गुगल हा तुमचा बेस्ट फ्रेंड असला पाहिजे. मोबाईल हे असं टूल आहे की ते तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये मदत करेल. सो शब्दांची जर का मैत्री वाढवायची असेल तर तुम्हाला त्यांना वारंवार भेट द्यावी लागेल, म्हणजे काय, त्यांचा वापर करावा लागेल. आणि ज्या प्रकारे तुम्हाला माहिती की हा जो मित्र आहे हा मॅथमॅटिक्स मध्ये खूप चांगला आहे, मग तुम्ही मॅथ्ससाठी त्याचा वापर करून घेणार. सिमिलरली एखाद्या शब्दाचा वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये कसा वापर होतो हे पण लेक्सिकन मध्ये दिलेलं असतं. सो तुम्ही ते शोधून काढायचं आहे. आणि ही एका दिवसाची प्रोसेस नाही आहे की लगेच इफेक्ट पडेल की आज तुम्ही डिक्शनरी घेतली आणि 50 शब्द तयार केले आणि हे होत नाही. हे होत नाही. तुम्हाला वेगवेगळ्या सिच्युएशन्स तयार कराव्या लागतील, त्यामध्ये तो शब्द वापरावा लागेल, आणि मगच यू विल रिअलाइज दॅट स्लोली अँड ग्रॅज्युअली ऑल दीज वर्ड्स यू हॅव बीन ट्राइंग टू लर्न बाय क्रिएटिंग सम आर्टिफिशियल सिच्युएशन्स, दे आर युअर व्हेरी क्लोज फ्रेंड्स अँड नाउ दे आर रेडी टू बी ॲट द टिप ऑफ युअर टंग. Whenever you require them, you are very fluent in using them. Take my case also. As I said, I have been schooled in Marathi medium school. So till my graduation, I didn't have the sense of English speaking. Forget about the grammar and all. Forget about the pronunciation and all. But when I realized that I have to enhance it, even today I keep on trying it. I keep on polishing it because there is no saturation point. You have to hone your language to such a level that when you talk, the people should be amazed by listening to you. समजतंय? अशा प्रकारे जर का तुम्हाला शब्दांची मैत्री करायची असेल तर त्यांचा वापर वारंवार व्हायला पाहिजे, त्यांना भेट तुम्ही द्यायला पाहिजे वारंवार. ते कुठल्या प्रकारामध्ये आपल्याला वापरता येतील हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, तरच ते शब्द आणि तुमचा शब्दसाठा वाढेल. आणि शब्द मिळवण्यासाठी फक्त 2च मार्ग आहेत: ऐकणं, चांगल्या स्पीकर्सला, आणि चांगली पुस्तकं किंवा कादंबऱ्या किंवा न्यूजपेपर दररोज वाचणं. आणि जेव्हा नवीन शब्द आला लगेचच आपली जी मैत्रीण आहे डिक्शनरी, तिची मदत घेणं, त्याचं प्रोनाउन्सिएशन. आधी प्रोनाउन्सिएशन समजा आपल्याला वाचता येत नाही, फोनेमिक ट्रान्सक्रिप्शन, परंतु आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये लिहून ठेवायचे की त्याला कसं उच्चार करायचा आहे. एक्झॅमिनेशन, मग असं लिहून ठेवायचं, एक्झॅमिनेशन. एक्झॅमिनेशन असं लिहून ठेवायचं. ह्याने काय होणार, तुमचं समजा फोनेमिक ट्रान्सक्रिप्शन जरी तुम्ही विसरलात, परंतु हे तुम्ही विसरणार नाही, कारण ही तुमची स्वतःची मातृभाषा आहे. आणि अशा प्रकारे तुमचं प्रोनाउन्सिएशन इम्प्रूव्ह होईल, तुमचा शब्दसाठा वाढेल. आणि जसा शब्दसाठा वाढेल तुम्ही चांगली उत्तरं लिहू शकता, चांगलं बोलू शकता. तुमच्या बोलण्याला धार असेल, तुमच्या बोलण्याला फोकस असेल, तुमचं लिहिण्याचं जे काही असेल, उत्तरं लिहून दे किंवा एखादा पॅराग्राफ लिहून दे, एखादा स्टोरी लिहून दे, त्या सर्वांमध्ये तुम्हाला समजेल की तुम्ही जो शब्दसाठा आतापर्यंत तुमच्यापर्यंत आलेला आहे तो खूपच डीप झालेला आहे, आणि प्रत्येक प्रकारची इमोशन आणि मिनिंग तुम्ही चांगल्या प्रकारे लिहू शकता. So this is how you have to be a friend of new words. Thank you so much.